आपला आपला व्हिडिओ चालू करा. म्हणजे आपण सुरू करू शकतो. व्हिडिओ बंद असलं तर ते रिॲक्शन्स कळत नाही आणि मजा येत नाही. प्रज्ञेश, ऐश्वर्या, श्रेयश. चला. तर आज प्रज्ञेश. अ, ठीक आहे. श्रेयश, तुझ्या बाजूला कोणी बसलं असेल तर तो येऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. हा. चला. तर आपण सुरू करूया आता. श्री गणेश करूया आपल्या जावाचा. तसं तर मला इकडे रजिस्ट्रेशन बरेच दिसत आहेत, पण आज काय माहित 15 ऑगस्ट साठी फिरायला गेले की काय. असो. चला, आपण तरी सुरुवात करूया. तर हे सगळं करण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगून देतो की म्हणजे एक छोटंसं माझं बॅकग्राऊंड देतो, मग आपण म्हणजे सुरुवात करायला लागू. आपण इकडे ऍक्च्युली जमलेलो आहे जावा ही लँग्वेज शिकायला. नेमकं काय आहे? कोडिंग आहे. सगळ्यात पहिले कोडिंग म्हटलं की कपाळाला वळ्या येणार आणि विचारणं, आई शपथ कोडिंग लई बेकार आहे, उडतं. आणि कोडिंग अशा ठिकाणचं दुखणं आहे जे म्हणजे बसू शकत नाही आणि सांगू शकत नाही, एवढं खतरनाक असतं. आता आपण जे काही सुरू करणार आहे, आता इथून जे काही सुरू करणार आहे ते झिरो मधून, म्हणजे कीबोर्डची की प्रेस केल्यावर पण काय होतं, काय नाही होत, हे सगळं आपल्याला बघायचं आहे आता. इनफॅक्ट आपण आज म्हणजे मी टाइमपास करणार नाही, मी सरळ सुरू करणार आहे. पण त्याच्या अगोदर हा विश्वास देतोय तुम्हाला की मलाही जेव्हा मी सुरू केलं होतं मलाही काही यायचं नाही. म्हणून मी सांगतो, मला 21 बॅक लागले होते. 21 बॅक माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये. तर तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न, जमेल, नाही जमणार, होणार, काय होणार? जमेल आणि होणार पण. हेच सांगायचं होतं. आपण डायरेक्ट मुद्द्यावर जंप करणार आहे. कारण माझं ऑलरेडी 15 मिनिटं गेलेली आहेत आणि याच्यापुढे मला टाईमपास करायचा नाही आणि आपण सरळ मुद्द्यात जंप करणार आहे. तर तुम्ही मस्तपैकी कम्फर्टेबल व्हा. निवांत टेका-वेका. आणि मी तुम्हाला एक गोष्ट विचारणार आहे सगळ्यात पहिले. काही टाईमपास न करता तुम्ही चॅट बॉक्स वापरू शकता आणि उत्तरं देऊ शकता. ठीक आहे? 1 बाईट इज इक्वल टू 8 बिट्स हे कोणाकोणाला माहिती आहे. हँड पण रेज करू शकता, चॅट बॉक्समध्ये येस पण टाकू शकता, काही करू शकता. 1 बाईट इज इक्वल टू 8 बिट्स. मी हे पहिले एक्सप्लेन करतो सगळं, मग आपण टाइमपास काय बोलायचं आहे ते बोलत बसू. पण 1 बाईट इज इक्वल टू 8 बिट्स हे कोणाकोणाला माहिती आहे. चॅट बॉक्समध्ये 1 टाका, येस टाका, काही करा किंवा हँड रेज करा. ठीक आहे. रत्नेशला माहिती आहे. बरं, ठीक आहे. चला. हा 1 बाईट इज इक्वल टू 8 बिट्स हे तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये ऐकलं असेल, कुठेतरी ऐकलं असेल की हो बाबा हे 1 बाईट इज इक्वल टू 8 बिट्स असतात. पण कधी त्याच्यासमोर क्वेश्चन मार्क लावलाय का? का असतात? नाही माहिती आपल्याला. ठीक आहे. आपण पहिले एक्सेप्ट करूया की नाही माहिती. त्याच्यानंतरच आपण ही गोष्ट शिकू शकू. 1 बाईट इज इक्वल टू 8 बिट्स. बरं, तुम्ही कधी म्हणजे ते कॉम्प्युटर शॉपमध्ये लॅपटॉप विकत घ्यायला गेलेले असाल, तर तिकडे तो तुम्हाला म्हणतो, "ओय, कोणता लॅपटॉप पाहिजे?" एकतर 2 प्रकारचे लोकं असतात तिकडे. पहिला असतो, तो घरून अख्खी रिसर्च करून गेलेला असतो, की मला 4 जीबीचं RTX 4090 NVIDIAचं ग्राफिक कार्ड हवंय. ठीक आहे. मला Intelचं Raptor Lake. ठीक आहे. Raptor Lake ॲक्चुअली जनरेशन आहे. ठीक आहे. सोडू द्या. मला i5चा 10th जनरेशन मशीन हवा आहे. मला 16 जीबी रॅम हवी आहे. ह्या सगळ्या गोष्टी हा घरून डिसाईड केलेला आहे. याला कोणी चिवत्या बनवू शकत नाही तिकडे दुकानात गेलं की. दुसरा व्यक्ती असा असतो, तो डायरेक्ट दुकानात जातो आणि तिकडे त्याला म्हणतो, "मला लॅपटॉप दे." मग तो दुकानदार बसलाय येडं बनवायला. तो विचारतो, की "बाबा तुला काय पाहिजे नेमकं?" तो म्हणतो, की "अरे मला काही नाही, मला कोड करायचा आहे जावाचा." तर तो म्हणतो, "भाई तू एक काम कर, तू i7 घे, तुझा 1 नंबर कोड चालणार." ही 2 कॅटेगरी आहेत. ठीक आहे. तो सांगतो, की "तू i7 घे." म्हणजे आता त्या सीपीयूमध्ये पण 2 प्रकारचे हे असतात बरं. एक 32 बिट, एक 64 बिट. हे सगळं का सांगितलं? कारण हे शब्द तुम्ही ॲट दुकानात मशीन विकत घेताना ऐकले. मशीन म्हणजे काय? तुमचा लॅपटॉप.
हे असं काहीतरी तुम्ही ऐकलंय. तिथं तरी ऐकलंय ॲट आता मला एक गंमत सांगा, तुम्ही जेव्हा हे दुकानात जाता, तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की 2 कॅटेगरी आहे. पण याच्यातलं आपल्याला ॲक्चुअल नॉलेज आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण तुमच्या मशीनमधलं सगळ्यात इम्पोर्टंट जी गोष्ट असते ती असते सीपीयू. आता तुम्ही लॅपटॉप घेऊन समोर बसलेले आहेत, म्हणजे तुम्हाला ॲट लीस्ट हे माहिती आहे की लॅपटॉप हा दिसतो कसा. बरं, ठीक आहे. आता आपण आहे ना थोडं जनरलाइज्ड वेमध्ये बोलूया. जनरलाइज्ड वेमध्ये बोलूया. सगळे 12वी पास आहे. असेल तर असा हात वर करू शकतो. मी हां, 12वी पास आहे बाबा. ठीक आहे. आहे. हां. 12वीत असताना काहीच नसेल ऐकलं तर NaCl ऐकलंय. NaCl म्हणजे काय? मीठ. जे तुम्ही दुसऱ्यांच्या जखमेवर लावता. ठीक आहे. म्हणजे आम्ही नाही लावत, पण आमचे नातेवाईक लावतात आमच्या जखमेवर. आत्या, काका, काकू हां. ते जे लावतात त्याला NaCl असं म्हणतात. हा NaCl काय प्रकार आहे? याला कॉमन सॉल्ट असं म्हणतात तिकडे. ठीक आहे. NaClला कॉमन सॉल्ट असं म्हणतात. जे तुमच्या डोळ्यातून वाहतं ना, ते पण ते NaClच असतं. बरं ते कसं बनलं असतं? तिकडे तो इलेक्ट्रॉनचा खेळ चालतो. इलेक्ट्रॉनचा खेळ चालतो. म्हणून आई शपथ कॉम्प्युटर शिकायला आलो होतो, इथे कुठे केमिस्ट्री शिकवत आहे, असं वगैरे नाहीये. जरा धीर धरा. ठीक आहे. आत्तापासून मला अर्धा तास द्या. अर्ध्या तासानंतर आत्ता आणि नंतर काय येतंय आपण बघूया. हं. तुमचे भ्रम तोडणार आहे मी काही-काही. NaCl कॉमन सॉल्ट हे कशाचं तरी रिप्रेझेंटेशन आहे. रिप्रेझेंटेशन आहे. कन्सिडर करा, कन्सिडर करा, की मोस्टली लोकं कुठेतरी आपण कॉलेज पुण्यातून केलं असेल किंवा कुठून तरी केलं असेल. तर आपण कन्सिडर करू, की तुम्ही कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेले. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये तुमचा मित्र किंवा मैत्रीण कॉलेजमध्ये कॅन्टीनमध्ये बसून रडत आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला तुमच्या डोक्यात आणि मोबाईलवर चॅट करता रडतोय किंवा रडते आहे. सगळ्यात पहिले तुमच्या डोक्यात काय येतं? भांडण झालं. कोणासोबत? आईसोबत चॅट करून भांडण करणार आहे. वडिलांसोबत चॅट करून भांडण करणार आहे. आयटमसोबत. आयटमसोबत भांडण झालेलं आहे. हे रिप्रेझेंटेशन आहे बरं त्याच्या डोळ्यातल्या अश्रूंचं, की बाबा एवढे मोठे-मोठे अश्रू येताय. करत रडत आहे अमिषा पटेलसारखं. तर भांडण झालंय. हे रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे. रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे. जेव्हा आपला मित्र आणि आपण रस्त्यावरून चाललोय, तर लगेच मित्र म्हणतो, "ए 9 वाजता बघ." याचा अर्थ काय होतो? घड्याळीत बघायचंय, की तिकडे कोणतरी चाललंय तिकडे बघायचंय. कुठे बघायचंय? हे रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे. समजा, समजा आता तुमच्यापैकी कोणी ऑफिसमध्ये नाहीये, म्हणजे आहे. तर ऑफिसमध्ये असताना कोणी म्हटलं अचानक अवेळी, "ए चल 2 मिनिटात येऊ." कुठे जाणार नक्की? सुट्ट्या मारायला. ते 2 मिनिटात येऊ हे त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. "ए चल सुट्ट्या मारून येऊ." ठीक आहे. कॉलेजमध्ये असताना ब्रेकमध्ये जस्ट ब्रेक लागलाय, "ए चल 2 मिनिटात येऊ." तर तेच 2 मिनिटं म्हणजे वेगळीकडे जाऊन येणं आहे. कॉलेजमध्ये असताना म्हणून, "ए चल वॉशरूममध्ये जाऊन येऊ." ठीक आहे. प्रत्येक गोष्टीचं एक काही ना काही रिप्रेझेंटेशन असतं. प्रत्येक गोष्टीचं एक काही ना काही रिप्रेझेंटेशन असतं. बरं, हे सगळं मी रिप्रेझेंटेशनवर का बरं आलो? कारण अख्खं जग हे रिप्रेझेंटेशनच्या भरोश्यावरच चाललेलं आहे. अख्खं जग हे रिप्रेझेंटेशनच्या भरोश्यावर चाललेलं आहे. आता ऐका, जेव्हा कोणीतरी हा कॉम्प्युटर बनवला असेल हां, जेव्हा कोणीतरी हा कॉम्प्युटर बनवला असेल, त्याला रेफरन्ससाठी ह्युमन्सच होते. अजून काही नव्हतं. अजून काही नव्हतं. तुम्हाला म्हटलं, "अरे ओम एक काम कर, तू आहे ना तवा पुलाव बनव." आणि त्याला काही येत नाही. तर तो काय म्हणेल, "आई शप्पथ! तवा पुलाव बनवायला सांगितलं." तर तो सगळ्यात पहिले काय करणार माहिती आहे का? YouTube उघडणार. YouTube उघडल्यावर बघणार, की "अरे बाबा तवा पुलाव कसा बनवू शकतो?" त्याच्यासाठी रेफरन्स काय? तो YouTube. ते तवा पुलाव YouTubeचं. असंच जेव्हा ज्याने कोणी कॉम्प्युटर बनवला असेल, बरं तुम्ही चार्ल्स बाबेजचं नाव ऐकलं असेल तर त्याचा एक मूव्ही आहे चार्ल्स बाबेजचा. तर तो नक्की बघा. तर तिकडे तो बोलला होता, की मी ह्युमन ब्रेन बनवला जेव्हा त्याने पहिल्यांदा कॉम्प्युटर बनवला होता तेव्हा. तो असा बोलला होता. ते सोडा आपण आपल्या मुद्द्यावर येऊ. आपलं रिप्रेझेंटेशन, आयटम-वायटम ते सगळं बघायचं आहे आपल्याला आत्ता डिटेलमध्ये. ठीक आहे. कारण त्यानेच इंटरेस्ट येतो. तुम्हाला सगळ्यात चांगली एक्झाम्पल काय करतात? मी समजा म्हटलं असतं, "अरे त्याच्या प्रेयसीचा आणि त्याचा वाद झालाय." घंटा मजा आली असती. त्याच्या आयटमचं आणि त्याचं भांडण झालंय. इथे मजा येते आणि इथूनच चांगल्या पद्धतीने आपल्याला समजतं. तर मुद्द्यावर येऊ वापस, की
जेव्हा जेव्हा मशीन बनवलं त्यासाठी रेफरन्स म्हणजे असं काहीतरी काम करायचंय, जे आपलं डोकं करतं त्याला असं समजून तो मशीन बनवायचा होता. म्हणजे मशीन म्हणजे हा लॅपटॉप, कॉम्प्युटर हे बनवायचं होतं. तर त्याच्यासमोर ह्युमनच समोर होता. म्हणजे रेफरन्स म्हणून त्याने ह्युमन घेतला. मग माणूस विचार कसा करतो? सगळ्यात पहिले तो बघतो. त्याच्या माइंडमध्ये एक थॉट प्लांट होतो आणि तो त्या थॉटनुसार ॲक्ट करतो. ठीक आहे? थॉटनुसार ॲक्ट करतो. असंच सेम पद्धतीने तुमचा कॉम्प्युटर पण बनवला गेलाय. म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरला तुम्हाला काहीतरी इनपुट द्यावं लागतं. इनपुट द्यावं लागतं. "ए बाबा, ही Zoom मीटिंग जॉइन कर." क्लिक. पासवर्ड काय आहे? बाप्पा मोरया. हे पासवर्ड तुम्ही एंटर केलं, तुम्ही मीटिंगच्या आतमध्ये आले. ठीक आहे. असंच तुम्ही ऑफलाईन गेले असते तर, समजा आपला क्लास ऑफलाईन असता तर, तुम्ही म्हटलं असतं, तुम्ही गाडीला किक मारली असती, कुठे जायचं जी-पी-एसचा मॅप लावला असता. आपलं ते जी-पी-एस आपलं डोकं लावून जी-पी-एसचा मॅप बघून तुम्ही इथे आले असते. पण हे तुम्ही कॉम्प्युटरला सांगितलं, "या Zoom मीटिंगच्या आतमध्ये जा. या Zoom मीटिंगच्या आतमध्ये जा." आता कसं आहे, आपण समजा हे वाक्य म्हणतोय, की कॉम्प्युटर हा ह्युमन एनालॉजीनी बनवला होता. म्हणजे माणसाला बघून बनवला होता. माणसाला बघून बनवला होता. आता बघा, माणसाला बघून बनवला होता, म्हणजे माणसाच्या ब्रेनपर्यंत प्रोसेस करण्यासाठी आपण काहीतरी पाठवत असू. काही ना काही सिग्नल. समजा तुमच्या बोटाला इथे टाचणी मारली. दुखेल ना? दुखेल ना? समजा तुमचं बोटाला तलवार मारली. तर तलवार मारण्याचं दुखणं, ते पिनप्रिक केल्याचं दुखणं आणि गर्लफ्रेंडनी ब्रेकअप केल्याचं दुखणं, ह्या तिन्ही दुखण्याचे ब्रेनपर्यंत वेगळे सिग्नल पोहोचतात. वेगळे सिग्नल पोहोचतात. ठीक आहे. एक दुःख इथे झालंय, दुसरं दुःख इथे झालंय आणि तिसरं दुःख एक तलवारीचं इथे झालंय. पण ब्रेनपर्यंत हा सिग्नल वेगळ्या पद्धतीने पोहोचवायचा आहे आपल्याला. तर ब्रेनपर्यंत पोहोचण्यासाठी इथून या बोटापासून ब्रेनपर्यंत काही ना काही कनेक्शन असलं पाहिजे. काही ना काही कनेक्शन असलं पाहिजे. तर ते कनेक्शन एक वायर टाइप एक व्हेनमध्ये आहे. नसा. नसा जे म्हणतो ना आपण, नसा. इथून या बोटापासून ब्रेनपर्यंत ते कनेक्शन एक नस आहे. त्या नसेपासून इथे आहे. ते म्हणाले, "बरं, पण त्या नसमधून तर रक्त वाहतं ना." पण त्या रक्तात इलेक्ट्रॉन्स असतात. त्या रक्तात फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन म्हणजे काय? तुम्ही 11वी-12वीत किंवा 10वीत बघितलं असेल, की ते इलेक्ट्रॉन म्हणजे एक निगेटिव्ह साइन असतं. बरं ते पण नसेल कळत, तर एक छोटासा काहीतरी असा पदार्थ समजा, की जो छोटासा आहे आणि ते निगेटिव्ह साइनचा आहे तो आणि तो ब्रेनपर्यंत चाललाय. तो ब्रेनपर्यंत चाललाय. तर काय होतं माहिती आहे का? समजा ती पिन लागली असेल, तर ब्रेनपर्यंत तो 10 इलेक्ट्रॉन्स पोहचवतो. मग ब्रेनला कळतं, अच्छा पिन लागली आहे. मी वापस बोलतोय. पिन लागली, तर ते त्या व्हेन्समधनं ब्रेनपर्यंत 10 इलेक्ट्रॉन्स चालले आणि त्या 10 इलेक्ट्रॉन्समध्ये कळतं, की पिन लागली आहे. ठीक आहे. ब्रेकअप झालंय. ब्रेकअप झालंय, तर हार्ट ब्रेनपर्यंत 200 इलेक्ट्रॉन्स पोहोचवतो. 200 इलेक्ट्रॉन्स पोहोचवले ब्रेनला, की कळतं मला दुःखी व्हायचं आहे. मला अरिजित सिंगचे गाणे ऐकायचे आहे. 200 इलेक्ट्रॉन्सनी. समजा तलवार मारली बोटाला. तलवार मारली. तर ब्रेनपर्यंत 400 इलेक्ट्रॉन्स पोहचत आहे आणि ते 400 इलेक्ट्रॉन सांगतात, की बाबा तलवार लागली आहे, रक्त वाहतंय, जा लवकर डॉक्टरकडे पळून. जा लवकर डॉक्टरकडे पळून. ठीक आहे. कळलं? काय निष्कर्ष काढला आपण? की आपल्या बॉडीमध्ये काही जरी झालं, तर ते ब्रेनपर्यंत पोहोचवायचं आहे आपल्याला आणि ते ब्रेनपर्यंत पोहोचवण्यासाठी इथे व्हेन्स आहे. व्हेन्सच्या आतमध्ये रक्त वाहतं. रक्तांच्या आत इलेक्ट्रॉन्स असतात. रक्तांच्यात इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे ब्रेनपर्यंत पोहोचतात, त्याच्या भरोश्यावर ठरतं, की नेमकं झालं काय आहे? ह्युमन बॉडी, ह्युमन बॉडी. लेट्स जंप टू कॉम्प्युटर. लेट्स जंप टू कॉम्प्युटर्स. कॉम्प्युटरमध्ये काय असतं माहिती आहे? कॉम्प्युटरमध्ये वायर्स असतात. कॉम्प्युटरमध्ये वायर्स असतात. काय असतात? वायर्स असतात. तुम्हाला वायर्स कुठे असतात? एक काम करा, तुमच्याकडे लॅपटॉप जाऊ द्या. हार्ड म्हणजे सी असेल ना, कॅबिनेट तो डेस्कटॉपवाला त्याला उघडा आणि त्याच्या आतमध्ये बघा. फक्त आणि फक्त वायर्सच दिसतील. ते म्हणाले, "नाही, ते असतं ना, एक पी टाइप असतं ना, त्याच्यावर सगळं असतं ना एम्बेडेड व्ही-एल-एस-आय टाइपमध्ये." बरोबर, ते असतं. तिथे पण वायर्सच असतात. ठीक आहे. जसं ह्युमन बॉडीमध्ये व्हेन्स होत्या, तसं कॉम्प्युटरमध्ये वायर्स आहेत. ठीक आहे, वायर्स आहेत. आता
कॉम्प्युटरमध्ये सेम. समजा तुम्ही कीबोर्डवरनं ए प्रेस केला, कॅपिटल ए प्रेस केला आणि ते नोटपॅडवर तुमच्या दिसायला लागलं. तुम्ही प्रेस केला. कॉम्प्युटर बनलाय वायर्सपासून. बरं, आता एक काम करा, चॅट बॉक्समध्ये एक टाका. नका टाकू, जाऊ द्या. वायर्समध्ये 2च गोष्टी राहू शकतात. 2च गोष्टी राहू शकतात. काय? एकतर करंट फ्लो होत आहे, नाहीतर करंट नाही फ्लो होत आहे. एकतर करंट फ्लो होत आहे, नाहीतर करंट नाही फ्लो होत आहे. करंट और नो करंट. करंट और नो करंट. ह्या एका प्रिन्सिपलवर, करंट और नो करंटच्या प्रिन्सिपलवर तुमचा अख्खा कॉम्प्युटर, अख्खं जग, अख्खं एआय, अख्खं ग्राफिक कार्ड, अख्खी गेमिंग इंडस्ट्री, जेवढं काही कॉम्प्युटरच्या रिलेटेड आहे, ते या एका वाक्यावर उभं आहे, की एका वायरमध्ये करंट राहू शकतो किंवा करंट नाही राहू शकत. कळलं? कळलं? एका वायरमध्ये करंट राहू शकतो किंवा करंट नाही राहू शकत. एवढं कळतं? हे एका बालवाडीतल्या मुलाला पण कळेल, की समजा इथे लाईट लागला आहे वर, तर आपण बटन दाबली आहे, तर तिथून करंट फ्लो झाला लाईटपर्यंत आणि बंद आहे, तेव्हा लाईट बंद आहे म्हणजे करंट फ्लो नाही होत आहे. करंट फ्लो नाही होत आहे. आता कीबोर्ड आहे, कीबोर्ड तिकडे त्या वायर्सला कुठेतरी अटॅच्ड आहे. तुम्हाला दिसेल, की तुम्ही कीबोर्ड आहे तर यूएसबी असते, एक यूएसबी ती प्लग इन करता. ती प्लग इन केल्यावर ते कुठेतरी मदरबोर्ड पर्यंत पोहोचतं, बरोबर? सीपीयू पर्यंत पोहोचतं. आता ऐका, पुढे कॉम्प्युटरला एकच भाषा कळते, ती आहे वायर्सवाली. आणि वायर्समध्ये काय आहे? करंट आहे किंवा करंट नाहीये. बास. करंट आहे किंवा करंट नाहीये. आता किती मोठी गोष्ट आहे. समजा कॉम्प्युटरला एकच भाषा कळते, कोणती? करंट आहे किंवा करंट नाहीये वाली. मला तर अख्खा कोड लिहायचा आहे. अख्खा कोड लिहिल्यावर मला तो चालवायचा आहे आणि तसं आउटपुट पण दिसलं पाहिजे स्क्रीनवर. म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. म्हणजे याच्या मधात काहीतरी भयानक कारागिरी होत आहे. तर ती काय आहे? ऐका. हा तुमचा कॉम्प्युटर. इथे तुमचा कीबोर्ड आणि इथेच मला तुम्हाला गॅप फिल करायची आहे. जसं सेम ह्युमन बॉडीमध्ये पिन प्रिक केल्यावर 100 इलेक्ट्रॉन वाहत होते. असंच माहिती आहे, तुम्ही जेव्हा ए प्रेस करता ना, तेव्हा एक सर्टन व्होल्टेजचा करंट फ्लो होतो. तेव्हा एक सर्टन व्होल्टेजचा करंट फ्लो होतो. एकदा फक्त तुमच्या कीबोर्डकडे बघा. कीबोर्डकडे बघा, किती किती कीज आहे. बघा एकदा जरा. लई कीज आहेत म्हणा. खूप कीज आहेत. तुमच्या कीबोर्डवर तुम्हाला जेवढ्या पण की दिसतायत, त्या प्रत्येक कीच्या इक्विव्हॅलंट एक वेगळा करंट फ्लो होतो. कुठून? त्या वायर्समध्ये त्या सीपीयू पर्यंत. तुमच्या कीबोर्डवर जेवढ्या पण कीज आहेत, म्हणजे तुम्ही कॅप्स लॉक की प्रेस केली, तर तुम्ही म्हणाल, वेगळा करंट फ्लो होत आहे. हो. म्हणजे तो करंट बाकी कोणत्याच की सारखा नाहीये. नाही. समजा तुम्ही कॅपिटल ए प्रेस केला, तर एक वेगळा करंट फ्लो होत आहे. समजा तुम्ही जी प्रेस केला, तर वेगळा करंट फ्लो होत आहे. इनफॅक्ट तुम्ही कॅपिटल ए प्रेस केला, तर वेगळा करंट फ्लो होत आहे आणि स्मॉल स्मॉल केसमध्ये स्मॉल ए प्रेस केला, तर वेगळा करंट फ्लो होतोय. तुम्ही म्हणाल, अच्छा, मग हा करंट फ्लो किती होतो? हा करंट फ्लो किती होतो? ऐका. समजा तुम्ही कॅपिटल ए प्रेस केला. समजा तुम्ही कॅपिटल ए प्रेस केला, तर 65 65 ह्या नंबरच्या इक्विव्हॅलंट करंट फ्लो होतो. किती? 65 कॅपिटल ए. कॅपिटल ए असेल, तर 65 याच्या इक्विव्हॅलंट करंट फ्लो होतो. तुम्हाला आईच्या गावात 1 सेकंड, 1 सेकंड, 1 सेकंड थांब. तू म्हणतोय कॅपिटल ए ही की प्रेस केल्यावर 65 च्या इक्विव्हॅलंट करंट फ्लो होतो. कसा? मला कसं कळणार की 65च का बरं? सांगतो. ऐका. आणि 65 च्या इक्विव्हॅलंट करंट किती होतं? याच्यासाठी आहे ना, तुम्ही कधी ना कधी शिकले असाल, की एक बायनरी, बाय म्हणजे 2, नंबर म्हणजे नरी, बायनरी हा नंबर. म्हणजे त्यात 2च गोष्टी आहेत, 0 आणि 1. 0 रिप्रेझेंट करतो, की वायरमध्ये करंट नाहीये आणि 1 रिप्रेझेंट करतो, की वायरमध्ये करंट आहे. ठीक आहे? आता जेव्हा मी कॅपिटल ए प्रेस केला 65, तर आपण या 65ला त्याच्या करंटमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. कसं? त्याला एक ट्रिक असते.
त्याला 2 ने डिवाइड वगैरे करतात. असं असं करत करत तो करंट बनतो. पण आता आपला तो टॉपिक नाही. आपण बघूया फक्त ह्युमन एनालॉजी आणि कॉम्प्युटरचा विषय. जेव्हा मी तो ए प्रेस केला, 65 चा इक्विव्हॅलेंट करंट 010101 मध्ये जातो आणि तो करंट पोहोचून तुमच्या सीपीयू पर्यंत पोहोचतो आणि सीपीयूला कळतं, ओ भाई ए प्रेस केला आणि तो मॉनिटरवर दाखवतो, की ए प्रेस केलाय, ए प्रेस केलाय. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल, की बरं एवढं कळलं आता प्रत्येक कीला एक वेगळा करंट आहे. कळलं असेल तर हात वर करू शकतो मी. हां, कळलं बाबा. प्रत्येक कीला एक वेगळं करंट आहे एवढं कळलं. प्रज्ञेश तुला कळलं? हं. आता आता समजा अख्खं जग हे 10 च्या मल्टिपल्समध्ये चालतं, की 1 किलो म्हणजे 100 ग्रॅम, 1 लिटर म्हणजे 1000 मिली. ठीक आहे. सगळं असं चालतं. मग ही बालबुद्धी काय होती, की 1 बाईट म्हणजे 8 बिट्स, 1 बाईट म्हणजे 8 बिट्स. ही बालबुद्धी काय होती? बरं, आता मी आहे ना थोडंसं या बोर्डकडे शिफ्ट करतो. हा बोर्ड तुम्हाला दिसतोय? दिसतोय? हां. आता एक गोष्ट बघा, दाखवतो. मी तुमच्या समोर आहे ना एक एक भयानक गोष्ट फेकतोय आत्ता. बघा, तुम्हाला ती माहिती असेल तर आधी सांगा. नाही दिसत आहे ना? मी लिहिलंय इथे 1 बिट म्हणजे 1 वायर. तुम्हाला काही फेकतोय. 1 बिट म्हणजे 1 वायर कशी होते? आम्हाला तर कॉलेजमध्ये नाही शिकवलंय. 1 बिट म्हणजे 1 वायर होते. 1 बिट म्हणजे 1 वायर होते. ठीक आहे? म्हणजेच 1 बाईट म्हणजेच 8 वायर्स होतात. मी एक काम करतो. मी आहे ना Zoomचा व्हाईट बोर्ड वापरतो. त्याच्यापेक्षा बेटर तुम्हाला स्क्रीन दिसते सगळ्यांना? दिसते? चल बघा. मी म्हणतोय, की 1 बाईट म्हणजे 1 वायर होते हां. 1 वायर होते. तुम्ही म्हणाल, की वायर का बरं? सांगतो मी. ऐका. पहिली गोष्ट बिट हा शब्द कसा आलाय हां? बिट हा शब्द कसा आलाय? बायनरी डिजिट. बायनरी मधला बी-आय घेतलाय त्यांनी. बायनरी मधला बी-आय घेतला आहे आणि याला मी थोडंसं त्यांनी बायनरी मधला बी-आय घेतला आणि डिजिट म्हणजे बायनरी मधला बी-आय म्हणा किंवा बी घेतला. बायनरी मधला बी घेतला आणि डिजिट मधला आय-टी घेतला. असं करून तो बिट बनलाय. असं करून तो बिट बनलाय. आता 1 बिट म्हणजे 1 वायर होते. म्हणजेच समजा 1 बाईट म्हणजे आपण बोललो, की 8 वायर्स होतात. किती? 8 वायर्स होतात. हं. तुम्हाला असं का? आता बघा, अख्खं जग हे जे आहे, 1 किलोग्राम म्हणजे 100 ग्राम. 1 किलोग्राम म्हणजे 100 ग्राम. 1 लिटर म्हणजे 1000 मिली. तर हे सगळं 10 च्या मल्टिपलमध्ये चाललंय. हे सगळं 10 च्या मल्टिपलमध्ये चाललंय. हे 10 च्या मल्टिपलमध्ये का चाललंय माहिती कारण आपल्या हातावर किती बोटं आहेत? 10. मोजायला सोपं जायचं. 10, 10 म्हणून मोजायला सोपं जायचं म्हणून जगातल्या सगळ्या गोष्टी 10च्या मल्टिपलमध्ये चालू आहे. पण इथे हे 8 कसं आलं? ऐका. तुमच्याकडे तुमच्याकडे कीबोर्डवर काय-काय आहे? आपण हे जरा सेग्रीगेट करू. कॅपिटल ए टू कॅपिटल ए टू कॅपिटल झेड आहे का? कॅपिटल ए टू कॅपिटल झेड आहे? आहे. हे किती होतात रे बाबा? 26. किती होतात? 26. आपण आपल्या कन्क्लुजनकडे पोहोचतोय बरं आता. स्मॉल ए टू स्मॉल झेड किती होतात? वापस 26. 0 टू 9 किती होतात? 9. नाही. नाही. 0 टू 9 किती होतात माहिती आहे? 0 टू
0 to 9 होतात 10, कारण 0 इन्क्लुडेड आहे. 0 आणि 1 to 9 म्हणजे 10 झाले. तुमच्या याच्यावर स्पेशल कॅरेक्टर्स पण असतील, ते किती आहेत माहिती आहे? तुम्ही नाही सांगू शकणार, पण मी सांगतो 32 आहेत. ते तुम्हाला मोजावं लागतील. ह्या सगळ्यांची ऍडिशन किती होते? 94. चेक करा एकदा. किती होते? 26 आणि 26. बरं, तसं नका करू. 6 आणि 6 12, 12 आणि 2 14, 4 इथे हातचा 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 94 गोष्टी. बरोबर? हा. आता मला एक सांगा, ही एक वायर आहे. ही काय एक वायर आहे. एक वायर मध्ये काय राहू शकतं? करंट किंवा करंट नाहीये. करंट किंवा करंट नाहीये. तर करंट आहे याला आपण 1 ने रिप्रेझेंट करू आणि करंट नाहीये याला आपण 0 ने रिप्रेझेंट करू. ठीक आहे? म्हणजे एक वायर मधनं आपण दोन गोष्टी दाखवू शकतो. एक वायर मधनं आपण दोन गोष्टी दाखवू शकतो. करंट आहे किंवा करंट नाहीये. बरं. मग 2 वायर्स मधनं मी किती गोष्टी दाखवू शकतो? 4. तुम्ही म्हणाल कसं 4? ऐका. 2 वायर आहे. 2 वायर आहे. कन्सिडर करा की या वायरमध्ये करंट आहे आणि या वायरमध्ये करंट आहे आणि या वायरमध्ये करंट नाहीये. सोपी गोष्ट आहे. 2 वायर आहे. एक वायरमध्ये करंट आहे, एक वायरमध्ये करंट नाहीये. दुसरी गोष्ट, जसं हे आहे तसंच आपण म्हणू शकतो की ह्या वायरमध्ये पण करंट आहे आणि ह्या वायरमध्ये पण करंट आहे. तिसरी गोष्ट आपण अशी म्हणू शकतो की बाबा ह्या वायरमध्ये करंट या वायरमध्ये करंट नाहीये आणि या वायरमध्ये करंट आहे. चौथी गोष्ट आपण अशी म्हणू शकतो की या वायरमध्ये पण करंट नाहीये आणि या वायरमध्ये पण करंट नाहीये. बरोबर? याच्यापेक्षा वेगळं काही राहू शकतं? 2 वायरमध्ये अजून काय कुठे घालणार तर नाही ना आपण अजून काही वेगळी गोष्ट आणण्यासाठी? याच 2 आहेत. पहिली गोष्ट काय? एक वायरमधनं आपण 2 गोष्टी दाखवू शकतो. करंट आहे किंवा करंट नाहीये. म्हणजे एक वायरने आपण 2 गोष्टी दाखवू शकतो. दुसऱ्या वायरमधून दुसरी पण टाकली. दोन्हीमध्ये करंट आहे, दोन्हीमध्ये करंट नाहीये. पहिल्यामध्ये करंट आहे, दुसऱ्यामध्ये करंट नाहीये. पहिल्यामध्ये करंट नाहीये, दुसऱ्यामध्ये करंट आहे. म्हणजे 2 वायरने आपण 4 गोष्टी दाखवू शकतो. बरं, आपण काय केलं? तिसरी वायर टाकली. तिसरी वायर टाकली. तिसरी वायरने आपण किती गोष्टी दाखवू शकतो? याचं सोपी गोष्ट आहे. समजा याचा एक फॉर्म्युला बनतो. 2 raised to 1. एक वायर असेल तर एवढ्या गोष्टी दाखवू शकतो आपण. 2 वायर असेल तर 2 raised to 2 म्हणजे 4 गोष्टी दाखवू शकतो. 3 वायर असेल तर 8 गोष्टी दाखवू शकतो. चला थोडंसं रिलेट करण्याचा प्रयत्न करू. ॲक्चुअल कॉम्प्युटरमध्ये सगळ्या आपण पाहिल्या. आपल्या कीबोर्डमध्ये किती गोष्टी आहेत? आपल्या कीबोर्डमध्ये किती गोष्टी आहेत? जवळपास 94 गोष्टी आहेत. आपल्या कीबोर्डवर हे सोडून काहीच नाहीये. ह्या 94 गोष्टी आहेत आणि ह्या 94च्या 94 गोष्टी आपल्याला सीपीयू पर्यंत पाठवायच्या आहेत. सीपीयू पर्यंत पाठवायच्या आहेत. तर मला 3 वायरनी मी 8 गोष्टी दाखवू शकतो. 8 गोष्टी दाखवू शकतो. चला मग चौथी वायर टाकूया. चौथ्या वायरने मी किती गोष्टी दाखवू शकतो? 2 raised to 4 म्हणजे 16. पाचवी वायर टाकतो. पाचव्या वायरने मी किती गोष्टी दाखवू शकतो? 32. सहावी वायर टाकतो. किती गोष्टी दाखवू शकतो? 64. अजून एक वायर टाकतो. किती गोष्टी दाखवू शकतो मी? 128. ह्या ॲक्चुअल वायर्स आहेत बरं. ॲक्चुअल वायर्स बोलतोय मी. एका वायरला आपण काय म्हटलंय? एक वायरला एक बाईट नाही, एक बिट. एक बिट म्हणजे एक वायर होते. नॉट 1 बाईट. एक बिट म्हणजे एक वायर. ह्या टोटल किती? आपल्याला 94 गोष्टी दाखवायच्या आहेत. 94 ज्या कीबोर्डवर आहे. आणि मी म्हटलं होतं, की बाबा रे
इथे एक वायरनी 2 गोष्टी दाखवू शकतो. 2 वायरनी 4, 3 वायरनी 8, 4 वायरनी 16, 5 वायरनी 32, 64, 128, 7. 94 गोष्टी आपल्याला दाखवायच्या होत्या. जमल्या की नाही? 7 वायरमधनं आपण 128 गोष्टी दाखवू शकतो. 64 नाही घेऊ शकत कारण तिथे एक डिफरन्स येईल 94 आणि 64 मध्ये. तर अशा बनतात ह्या 7 वायर्स. किती? 7 वायर्स. पण तुम्ही म्हणाल आईच्या गावात ते तू तर म्हटलं होतं, की बाबा 8 वायर्स असतात. मग 8वी वायर कशासाठी? 8वी वायर असते पॅरिटी बिट म्हणतात त्या. ते पॅरिटी जाऊ द्या. पण सध्या आपण एवढं तरी समजू, की 8वी वायर लागते का बरं? कारण आपल्याला एरर चेक करायचा असतो म्हणून. एरर चेक करायचा असतो म्हणून. म्हणूनही आपल्याला 8वी वायर लागते. 8वी वायर लागते. तिचा रूल वगैरे काय आहे, मी तुम्हाला सांगतो नंतर. पण ॲट एवढं तरी कळलं. ह्या 94 गोष्टी ज्या आपल्या कीबोर्डवर होत्या, ह्या आपल्याला सीपीयू पर्यंत पोहोचवायच्या आहेत. सीपीयू पर्यंत. तर आपल्याला किती किती वायर्स लागणार आहेत? 7 आणि एक 8वी हे. तर ह्या ह्या एवढ्या यांना बनवून म्हणतात एक बाईट. काय म्हणतात? एक मिनिट हां. ह्या 8 वायर्सला मिळून म्हणतात 1 बाईट. काय म्हणतात? 1 बाईट. म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत एवढं तरी क्लिअर झालं असेल, की बाबा 1 बिट म्हणजे 1 वायर होते. बिट हा शब्द आलाय बायनरी डिजिट पासून. बी बायनरी मधला आणि आयटी डिजिट मधला 1 बाईट म्हणजे 8 वायर्स असतात. कळलं? एवढं तरी कळलं? एवढं कळलं असेल तर हात वर करा फक्त, की जे सांगितलं आता. चलो क्लिअर. गुड. अभी देखो, अभी देखो. ह्या 94 गोष्टी होत्या. हं. ह्या 8 वायर्स होत्या. आता समजा मी ए प्रेस केला. काय प्रेस केला? ए. ए प्रेस केला. काही सायंटिस्ट लोक बसले होते. ते बोलले, की जेव्हा मी ए प्रेस करेल, तेव्हा 65 च्या इक्विव्हॅलंट करंट गेला पाहिजे. करंट आणि करंट कसा काढतात? याची एक सोपी प्रोसिजर असते. मी तुम्हाला दाखवून देतो. म्हणजे ते कन्फ्युजन नको राहायला. तुम्हाला माहित पण असेल एखाद वेळी, की ते कसं करतात. इथे 65 लिहितो. याला 2 ने डिव्हाईड करायचं असतं. ठीक आहे? 2 ने डिव्हाईड केलं की किती राहिले? बरं एक काम करूया. हे आहे ना थोडं अजून किचकट होऊन जाईल. आपण एक सरळ-सरळ काम करू, की Google करूया, की बरं एक काम करा. तुम्ही Google करा, की 65 ची बायनरी काय असते? आणि ते चॅट बॉक्समध्ये टाका. चला फास्ट. लई सोप्पं आहे. की मी करू? ओके. तुम्ही टाकलं पण का? बरोबर. ऐश्वर्याने टाकलंय. ही त्याची बायनरी येते. ही त्याची बायनरी येते. ते काढायचं एक टेक्निक आहे. मी सांगतो तुम्हाला, जे काही असेल ते. तर बघा, हा जो 1 आहे ना, हा इथे सेट करतात. हे काढतो मी. हा जो 1 आहे ना, हा असा 1 0 0 0 0 0 1. तर हा असा सेट करतात. 1 0 0 0 0 0 1. याचा अर्थ काय? 7 वायर होत्या आपल्याकडे. पहिल्या वायरमध्ये करंट टाकला, दुसऱ्याच्यात नाही टाकला, तिसऱ्याच्यात नाही टाकला, म्हणजे शेवटपर्यंत नाही टाकला, डायरेक्ट 7व्या वायरमध्ये करंट टाकला. याच्यात काय असते माहितीये का? याचा एक रूल असतो, की ती पॅरिटी इव्हन म्हणजे इव्हन पाहिजे. तर ते तर आत्ता नको बोलायला. तुम्ही वापस ते भांजाळून द्याल, की आई शपथ ते पॅरिटी-फॅरिटी काय? पहिल्याच दिवशी लई गेम होऊन जाईल मोठा. ऐका. आता
असं सेट केलं आणि माहिती आहे, ह्या वायर ॲक्चुअली अशा त्या सी-पी-यूमध्ये जोडल्या गेल्या असतात. सी-पी-यू एक छोटीशी गोष्ट असते, छोटीशी चिप टाइप असते ती. तुमच्या मदरबोर्डमध्ये असते. तिकडे या वायर्स जोडल्या गेल्या आहे आणि जेव्हा मी ए प्रेस करतो ना, तर हे गोष्टी जोडून इथे जातात. ह्या 8 वायर्स जातात. या 8 वायर्स गेल्यावर त्या सी सांगतात, "ओय, हे आलाय. हा 1000001 आलाय आणि याचा अर्थ तू समज की ए प्रेस झालाय." आणि तो इथून समजतो आणि ॲक्चुअली तुमच्या मॉनिटरवर ए टाइप होतो. ए टाइप होतो. आणि अशा तुमच्या कीबोर्डवर जवळपास 94 गोष्टी आहेत. त्या 94 गोष्टी ह्या वायर्सनी रिप्रेझेंट केल्या जातात. म्हणजे याचा अर्थ मी म्हणाल, की माझा सी-पी-यू म्हणजे माझा मशीन जो आहे तो Intelचा 32 बिट सी-पी-यू आहे. म्हणजे माझ्या सी-पी-यूला 32 वायर्स आहेत का? हो. माझा सी-पी-यू 64 बिट आहे. याचा अर्थ माझ्या सी-पी-यूला 64 वायर्स आहेत का? हो. आणि जेवढ्या जास्त या बिट्स असतील, तेवढी फास्ट प्रोसेसिंग करतो सी कारण तेवढा डेटा ॲट अ टाईम जाऊन वापस असा येतो. येऊन जाऊन. म्हणजे आता तुम्हाला कळलं का, की 1 बाईट इज इक्वल टू 8 बिट्सच का बरं असतात? 8 बिट्सच का बरं असतात? कारण माझ्या कीबोर्डवर जवळपास 94 गोष्टी आहेत आणि त्या 94 गोष्टी मला सी-पी-यूला पाठवायच्या आहेत. तर मला किती वायर्स लागतील? 7 तर नाही म्हणजे 6 तर नाही लागतील कारण 6 मध्ये मी फक्त 64 गोष्टी देऊ शकतोय. 7वी वायर घेतली तर मी 128 गोष्ट देऊ शकतोय. म्हणून मला एक्झॅक्टली त्या 94 गोष्टी सी-पी-यू पर्यंत पोहोचवण्यासाठी मला 8 वायर्स लागतात. म्हणून म्हणतात, की हे जे 8 बिट्स बनतात, याला आपण 1 बाईट म्हणतो. ही जी 7 आहे ना, 7 वायर्स लागल्या, पण ही एक्स्ट्रा पॅरिटीची असते, की एरर काही झाला तर नाहीये? त्यासाठी ती असते. म्हणून हे खरं रिझन आहे. काय? की 1 बाईट 8 बिट्स असतात. 1 बाईट 8 बिट्स असतात आणि 10 म्हणजे 1 बाईट 10 बिट्स वगैरे अशा 10 हाताच्या काउंटिंगवर नसतात. आपण जर्नी कुठून सुरू केली माहिती आहे आपली ही समजायची? ह्युमन बॉडी, पिन प्रिक, ब्रेन, वेन्स, 100 इलेक्ट्रॉन गेले. तलवार मारली, तलवार. बोटाला, बोट कापून टाकलं. 200 इलेक्ट्रॉन गेले. ब्रेनला कळलं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट काय? ब्रेकअप झाला हार्टपासून ब्रेनपर्यंत. दुःख झालं. 300 इलेक्ट्रॉन्स गेले. ब्रेनला कळलं. असंच माहिती आहे ॲक्चुअली तुमच्या या वायर्समध्ये पण इलेक्ट्रॉनच फ्लो करतात. कारण ह्युमन एनालॉजीपासून बनवली आहे. तर प्रत्येक की प्रेसचा एक वेगळा करंट चालला होता. प्रत्येक की प्रेसचा एक वेगळा करंट चालला होता. त्याच्यामुळे इथे हे सगळं डिझाइन केलंय. तुम्ही म्हणाल हा जो ए प्रेस केल्यावर हा जो 65 करंट चाललाय, हा डिसाईड कोणी केलं? काही सायंटिस्ट लोकं होते. त्यांनी हे सगळं डिसाईड करून अख्ख्या जगाला दिलंय स्टँडर्डायझेशन राहण्यासाठी. स्टँडर्डायझेशन राहण्यासाठी. कळलं? तुमच्या सी-पी-यूला कसं कळतं, की एच प्रेस झाला आणि बीच प्रेस का झाला? आता आपल्या अपने दिल पे हात रख के बताओ, की ही गोष्ट कोणाकोणाला माहिती होती, की 1 बाइट इज इक्वॉल टू 8 बिट्स याचं कारण काय आहे? शॉक बसला आज जेव्हा कळलं, की 1 बिट म्हणजे 1 वायर होते. शॉक बसला जेव्हा ए प्रेस केल्यावर 65 करंट हा जातो हे तुम्हाला माहिती आहे कारण तुम्हाला ASCII माहिती होती. ASCII काय आहे? थांबा जास्त हेवी नको करायला आजचं लेक्चर. ठीक आहे. कळलं 1 बाईट 8 बिट्स का बरं? आणि तुमच्या कॉलेजमध्ये सहज सांगून देतात रे, 1 बाईट इज इक्वॉल टू 8 बिट्स. तुझ्या आईची खटखट. तुला माहिती होतं की हे 8 बिट्स कुठून आले? 1 बिट म्हणजे 1 वायर होते. माहिती होतं? तुम्ही हे शिक्षकांना विचारलं पाहिजे, पण तुम्ही विचारू शकत नाही. तर तुमचे माझ्यासारखे बॅक लागतील 21. म्हणजे आई जे ते फॅब्रिकेशन होतं सी-पी-यूसाठी 64 बिट, 32 बिट व्ही-एल-एस-आयचं ते असं होतं. अरे हो, याच्यावर अख्खं तुमचं कॉम्प्युटर बसलंय आणि लोकांना काय वाटतं, आई शपथ तो कोड-बिड चाललाय, तर वेगळ्या प्रकारे चाललाय. अरे हाड, तो या वायर्समधनं चाललाय. तो 1-0 नी चाललाय. कारण कॉम्प्युटरला फक्त वायर्स अटॅच्ड आहे त्या सी-पी-यूला आणि त्या सी-पी-यूच्या वायर्समधनं फक्त करंट फ्लो करू शकतो. फक्त आणि फक्त करंट फ्लो करू शकतो आणि तो करंट फ्लो करून मला दाखवायचा आहे, की हे चाललंय. अजून एक उदाहरण देऊ? अजून एक उदाहरण देऊ? ठीक आहे. आयुष्यात एक शब्द सगळ्यांना टोचतो हां. एक स्थिर माणूस उभा आहे, स्थिर माणूस उभा आहे. ठीक आहे. तुमचा मित्र वगैरे. तुम्ही फक्त त्याला जाऊन म्हणा, की तुझी लायकी काय? तो स्थिर होता रे. अचानक आपण 3 शब्द बोललो, तुझी लायकी काय? त्याचं डोकं खराब होतं. आई-बहिणीवरून शिव्या घालतो तो. म्हणजे तुम्हाला कळतंय शब्दांची किंमत किती जास्त आहे आयुष्यात?
तुम्ही अजून त्याला असेच काही शब्द म्हणा, "तू माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला व्यक्ती आहे." तो खुश होऊन जाईल. ह्या काही शब्दांनी आणि त्या 3 शब्दांनी आयुष्य बदलतंय समोरच्या माणसाचं. तुमचं रिलेशन बदलतंय एवढं 3-4 शब्दांमध्ये. असंच कॉम्प्युटर पण आहे रे. या वायर्सच्या करंटनी कॉम्प्युटरचं अख्खं आयुष्य बदलतं. आणि किती मोठी गोष्ट आहे आणि माहिती आहे, हे आपल्याला कोणी सांगायलाच जात नाही, की एक बीट म्हणजे एक वायर होतं आणि एक बाईट म्हणजे 8 वायर्सचा सांगाडा आहे. आणि याच्या भरोश्यावर अख्खं कोडिंगचं आयुष्य चाललंय. असं अख्खं कोडिंगचं चाललंय. कळतंय? काय काय सुंदर गोष्ट आहे ही. जेव्हा कळतं अंगावर काटा येतो. आई शपथ! ह्या 94 गोष्टी ज्या आहेत, ज्या आपल्या कीबोर्डवरच्या आहेत, त्याच्यासाठी ह्या 7 वायर आणल्या आणि या एक पॅरिटीची आणली. बरं हे पण सांगून देतो, की हे कसं होतं. ही जी पॅरिटी आहे ना, ॲक्चुअली हे टोटल नंबर्स जे राहिले पाहिजे ते इव्हन राहिले पाहिजे. तर मग इव्हन पाहिजे, तर इथे 0 टाकतो आपण. इथे 0 टाकतो त्या केसमध्ये. म्हणजे समोरच्याला कळतं, की एरर नाहीये. तो काय करतो माहिती का? नंबर ऑफ वन्स मोजतो. नंबर ऑफ वन्स मोजतो. ही गोष्ट तुम्हाला कळली नाही तरी काही फरक पडणार नाही. इट्स ओके. नंबर ऑफ वन्स मोजतो. 1 1, 2 1 आहेत. इव्हन आहे का? हो. चल एरर नाहीये. पण समजा इथे पण 1 असता. इथे पण 1 असता. तर याचा अर्थ काय होतो, की 3 1 आहे. ऑड आहे. याच्यात एरर आहे. डेटा जो आलाय तो बरोबर नाही आलाय. म्हणून याला अशी पॅरिटीची बिट म्हणतात. हे जरी नाही कळलं तरी चालेल. काही इश्यू नाहीये. काही इश्यू नाहीये. असो. पण तुम्हाला मला एकदा चॅट बॉक्समध्ये सांगा सगळे, की मी जे तुम्हाला एनालॉजी सांगितली ह्युमन बॉडीची, जिथून आपण सुरू केलं होतं, त्या व्हेन्सपासनं ते इलेक्ट्रॉन्सपासनं कीबोर्डची की, सीपीयू, वायर्स म्हणजेच व्हेन्स आहेत. ह्युमन बॉडीमध्ये ज्या व्हेन्स होत्या, त्या इथे वायर्स आहेत. व्हेन्समध्ये इलेक्ट्रॉन्स होते, इथे 1 आणि 0 आहे. ही एनालॉजी कळली असेल, तर फक्त चॅट बॉक्समध्ये येस टाका, की "हां बाबा कळलं." आणि समजा कळलं नसेल, तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, की "बाबा हे कसं?" 1 सेकंद. अच्छा. मी ॲक्चुअली Zoom आहे ना, Zoom पहिल्यांदा मी यूज करतोय. ज्यावेळी मी Google Meet यूज करायचो. मी Zoom यावेळी पहिल्यांदा यूज करतोय. आज ॲक्चुअली इनफॅक्ट पहिलं मी आजच लायसन्स घेतलंय Zoomचं. असो, चलो. होप तुम्हाला याच्यात मजा आली असेल. ठीक आहे. बरं. आता मी तुम्हाला पहिले प्रूफ दिला, की भाई जे बडबड करणार आहे ना, ते असंच नाहीये. अख्ख्या बॅचमध्ये आजपासून शेवटच्या दिवसापर्यंत जे सांगेल ते प्रूफनी सांगेल. काहीही असंच आलेलं नाहीये. काही असंच आलेलं नाहीये. जे सांगेल ते. आणि कोड हा जमतो कसा माहिती आहे तुम्हाला? करणं. कोड रट्टा नसतो मारायचा. कोड हा जमतो. ऐश्वर्या प्लीज व्हिडिओ ऑन करशील? हां. कोड हा रट्टा मारायचा नसतो. कोड जमतो. कसा माहिती आहे? तुम्हाला आठवतं तुम्ही लहानपणी जेव्हा जस्ट चालणं शिकले होते, तुम्ही 2 पायावर डायरेक्ट चालू शकायचे? नाही. बरं, आज मी तुम्हाला म्हटलं, की 2 हातांवर चालायचंय. सोपी गोष्ट आहे का? हाताला पण तोच बेस आहे आपल्या, पायाला पण तोच बेस आहे. पण तुम्ही समजताय का त्या 2 पायांच्या बेसवर आपण उभं राहतो रे. आपण उभं राहतो. अख्खे 70-80 किलोचं वजन घेऊन आपण उभं राहतो. हातावर राहणं सोपं आहे का? हातावर चाल म्हटलं तर? नाही. पण पायावर आपण धावतो. एवढं सोपं कसं झालं? हो. कारण तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिस केली आहे आणि आज तुम्ही नॉर्मल जरी चालता, धावले जरी, तुम्ही मस्त चालू शकता. भावा अभ्यासशीलनं सतत क्रिया. म्हणजे जी गोष्ट आपण रिपीटेडली करतो, त्यात आपण प्रो बनत जातो. त्यात आपण प्रो बनत जातो. असंच माहिती आहे पुढे पण असतं. आपण जेव्हा रोज प्रॅक्टिस करतो ना, तो जमायला लागतो रे. आणि जेव्हा आपल्या डोक्यात क्वेशन मार्क्स नसतात ना, तेव्हा जेव्हा सगळं क्लिअर असतं ना, तेव्हा ऑटोमॅटिक गोष्टी जमायला लागतात. ऑटोमॅटिक गोष्टी जमायला लागतात. जसं की आज 1 बाईट इज इक्वल टू 8 बिट्स तुम्हाला हे क्लिअर झालं ना, माझा शब्द आहे, शब्द आहे. आज तुम्ही एक जरी लाईनचा कोड लिहू नसेल शकत ना, माझे 17 ते 18 लेक्चर. त्यानंतर तुम्ही स्वतःहून जवळपास 700 ते 800 लाईनींचा कोड स्वतःहून लिहाल. 700 ते 800 लाईनींचा कोड स्वतःहून लिहाल. हा रेकॉर्डिंग पण चालू आहे.
ठीक आहे. माझ्याकडून रेकॉर्डिंग मागून घ्याल या गोष्टीची. इनफॅक्ट मी म्हणजे बघतो आता YouTubeवर टाकता येईल का? डेमो लेक्चर्स टाकतो मी. बघूया. हे रेकॉर्डेड आहे. आणि कोणताही इंटरव्ह्यू असू द्या, कोणताही. फ्रेशर लेव्हलसाठी बोलतोय. कोणताही. एकही प्रश्न असा राहणार नाही, जो तुम्हाला येणार नाही. एकही प्रश्न. कोणताही इंटरव्ह्यू, कोणताही जावाचा, कोणताही. असा एकही प्रश्न राहणार नाही, तुम्हाला येणार नाही. तर तुम्हाला म्हणाल थ्रेडपूल इम्प्लिमेंट करून दाखव. तुम्ही Netflixचा ॲक्चुअली थ्रेडपूल कसा काम करतो, मी तो इम्प्लिमेंट करून दाखवाल. हां, Netflixचा. थ्रेडपूल ॲक्चुअली काम कसा करतो, हे तुम्ही सांगाल. थ्रेडपूल, मल्टी-थ्रेडिंग जाऊ द्या हो. मल्टी-थ्रेडिंग जाऊ द्या. थ्रेडपूल म्हणतोय मी. कसा इम्प्लिमेंट होतो हे आणि कोड स्वतःहून लिहाल. WhatsApp सारखी चॅटिंग ॲप्लिकेशन जावाचं नेटवर्किंग इम्प्लिमेंट करून तुम्ही स्वतः बनवाल हां, स्वतः. माझा शब्द आहे. स्वतः रेकॉर्ड होतंय. आणि मागच्या मुलांनी केली आहे ही गोष्ट. स्वतः. 18 ते 20 म्हणजे ते 17 ते 20 लेक्चर. 17 ते 20 लेक्चर. तुम्ही स्वतःहून कोड लिहिणार आहात. 700 ते 800 लाईनींचा. स्वतःहून न बघता कुठेच. आणि तुम्ही LinkedInवर पण पोस्ट कराल. तुमची पहिली भारी असाइनमेंट. हे जमतं रे, जमतं. माहिती आहे का? आयुष्यात कोणतीच गोष्ट तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्या डोक्यात बसवलं ना, हे असं असतं, हे देवाचं आहे, कर. याचं पहिलं उदाहरण आत्ता. म्हणजे बोल बच्चनगिरी नाही करत आहे, दाखवलं. 1 बाईट 8 बिट्स काय नंतर बोलतोय. प्रत्येक गोष्टीचा प्रूफ देईन मी तुम्हाला. मी तुम्हाला गंमती सांगतो चला. तुम्ही जावाचा माहीत नसेल तरी सांगतो. जावाचा बाईट कोड तुम्हाला अख्खा कळेल, की हा बाईट कोड कसा बनलाय. हा बाईट कोड कसा बनलाय तुम्हाला अख्खाच्या अख्खा कळेल. बरं, मी तुम्हाला हे म्हणतो, की तुम्ही थोडंसं मेहनत अजून घेतली ना, मी जसं सांगतो असं केलं, त्या बाईट कोडपासून तुम्ही कोड पण लिहू शकाल. बाईट कोडपासून कोड लिहू शकाल. या डेप्थपर्यंत, या डेप्थपर्यंत जाऊ आपण. या डेप्थपर्यंत. जे जे-व्ही-एमचं आर्किटेक्चर आहे ना, तुम्ही असं रात्री झोपेत सांगाल, की हे असं होतंय. हे इथून इथे चाललंय, हे इथे चाललंय, असं चाललं, सगळं चाललं असं. ह्या लेव्हलचं आपण करू शकतो. हे पॉसिबल आहे. का? कारण आपण शून्यातून शिकलो. नाहीतर मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय, की 3 महिन्यात सी, सी-पी-पी, जावा खतम. अरे कसं शक्य आहे? आपल्या क्लासमध्ये सी पण मीच शिकवतो, सी-पी-पी पण मीच शिकवतो, डी-एस-ए मीच शिकवतो आणि जावाही मीच शिकवतो आणि समोर अजून काही-काही प्लॅन आहे तेच मीच शिकवणार. मी जे काही शिकवतो ना, तुम्ही याच्यातलं मला काही पण विचारा, काही पण डेप्थपर्यंत विचारा, मी तुम्हाला सांगू शकतो. कारण त्या लेव्हलपर्यंत माहिती आहे गोष्टी. मी जे शिकवतो ते. जावाचं कोणत्या लेव्हलपर्यंत जा, मी सांगेन. हे तुम्हीही सांगू शकाल. हे तुम्हीही सांगू शकाल. हे शक्य आहे. तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करावी लागते पहिलेपासून शेवटपर्यंत. एकदा रिअल टाईम्स एक्झाम्पल मॅप झाले, कोड मॅप झाला आणि तुम्ही एकदा करून बघितला, की तो कोड जमला आयुष्यभरासाठी. एकदा शिकले, विषय संपला. एकदा शिकले, विषय संपला. ठीक आहे? तर आज आपण काय-काय बघितलं? आपण बघितलं, की ॲक्चुअली 1 बाईट 8 बिट्स कसे होतात? 1 बाईट 8 बिट्स कसे होतात? ठीक आहे? आणि मी सांगू खरी गोष्ट? एआयचा जमाना चाललाय. लोकं म्हणतात एआय येतंय, एआय येतंय, विंडसर्फ आहे, कर्सर आहे, ChatGPT आहे, एआय एजंट्स येतायत. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. हे गोष्टी ऑटोमेट करतात. हे गोष्टी ऑटोमेट करतात. पण बॅकएंडमध्ये कोडच लिहिला जातोय. बॅकएंडमध्ये कोडच लिहिला जातोय. गोष्टी ऑटोमेट होताय, बॉयलरपेट कोड कमी होतंय, पण कोडिंग कुठेच चालली नाहीये. आणि माहिती आहे तुम्हाला एक गंमत सांगतो. तुम्ही जेव्हा ChatGPTला प्रॉम्प्ट देताय ना, प्रॉम्प्ट देता, तर तिकडे माहिती आहे आता छोटासा प्रॉम्प्ट देऊन नाही चालणार. तुम्हाला डोमेनचं खूप सारं भन्नाट नॉलेज लागणार आहे. आणि ज्याला बिझनेसचं नॉलेज आहे आणि ज्याला डोमेनचं नॉलेज आहे, तो भन्नाट प्रॉम्प्ट देऊ शकतो आणि तो भन्नाट गोष्टी जनरेट करू शकतो. एक नंबर कडक. आणि माहिती आहे ह्या गोष्टीसाठी रिसर्चर्स जे लोकं राहणार आहे, ज्यांच्याकडे स्वतःची क्रिएटिव्हिटी आहे, ते लोकं जगेल. आणि माहिती आहे मी तुम्हाला एक गंमत सांगतो. आपण फक्त कोड नाही लिहिणार आहे. मी तुम्हाला हे शिकवेल, की ॲक्चुअली ह्या कोडला तोडतात कसं? तुमची क्रिएटिव्हिटी कशी आणू शकतात? आपण जावा जॉबसाठी नाही शिकत आहे. आपण जावा याच्यासाठी शिकत आहे, की माझ्या डोक्यात जे काही आहे, मी जे काही आयडिया बनवू शकतो, ते मी कोडनी आणू शकतो अस्तित्वात. हा खरा इंजिनिअर. हा खरा इंजिनिअर आहे. इंजिनिअर तो नाही आहे, की जो हां, मी कोड लिहून देतो. खरा इंजिनिअर तो, की जो असा विचार करतो, की भाई
माझ्या डोक्यात ही गोष्ट आली आहे, मी ही गोष्ट ऑटोमेट करू शकतो आणि माझ्या हातात एक टूल आहे, ते म्हणजे Java आणि मी त्यांनी त्या गोष्टी अस्तित्वात आणू शकतो ॲक्चुअलमध्ये. नाहीतर विचार करा व्ही-एल-सी सारखी प्लेयर जो आपलं हे प्ले करतो, ते कोणाच्या डोक्यात आलं आणि त्यांनी ते इम्प्लिमेंट केलंय. त्यांनी ते इम्प्लिमेंट केलंय. मी हे अचीव्ह करू शकतो. हा विचार पाहिजे. तुम्ही आजचा मेसेज बघितला असेल तर तुम्ही 3 गोष्टी लिहिल्या आहे, की खूप सारे वॉव मोमेंट्स येणार आहे आपल्या ह्याच्यात. खूप सारे वॉव मोमेंट्स येणार आहेत. आपली आपण क्रिएटिव्हिटी बनवणार आहोत. क्रिएटिव्हिटी डेव्हलप करू आपण आणि ॲक्चुअलमध्ये प्रोसेसची जी मजा असते ना, ती बघू. आज तुम्हाला मे बी तुम्ही मला बघायला आले असाल, काय करतो? काय शिकवतो? किती लोकं आहेत? तुम्ही हे बघून आले असाल. पण तुम्हाला आत्ता कळतंय, उद्यापासून काय होईल माहिती आहे? हळू एका टप्प्या-टप्प्यात. थ्री इडियट्समध्ये एक डायलॉग आहे. किसी को ऐसा लगा की आज कुछ बहुत अच्छा होगा, कुछ नया सीखने मिलेगा. हे तुमच्यासोबत हळू होणार आहे. हे हळू होणार आहे. आपण एक पाया बनवू. त्यासाठी काही लेक्चर्स लागतील. त्यानंतर आपण म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो, माझ्याकडे एक स्टुडंट होती मॉडर्न कॉलेजची. ती दुसऱ्या बॅचची स्टुडंट होती. ती मला बोलली होती, की तिचा कोणतरी भाऊ आहे, त्याला 50,00,000चा जॉब होता. तिने त्याला हा 1 बाईट आणि 8 बिट्सचा प्रश्न विचारला होता. त्याला नव्हता आला. त्याला 50,00,000चा जॉब होता. तो कोणत्यातरी भारी एम-डी-फिएम-डीमध्ये होता. तर ती बोलली. तिने येऊन मला सांगितलं. मी तिला अजून एक प्रश्न सांगितला, हा पण जाऊन विचार, बघ येतोय का? आणि ती वापस तेच घेऊन आली. "ए, नाही आला." ठीक है? काबिल बनने के लिए पढ़ो. ठीक है? सक्सेस झक मार के पीछे आएगी. कॅपेबल बना. लई जॉब आहेत. कॅपेबल नाहीये, जॉब नाहीये. फरक नाही पडत तुम्ही कोणत्या कॉलेजमधनं आले आहात. फरक नाही पडत, की तुम्ही याच्या पहिले काय केलंय. फरक हा पडतो, की याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात आणि काय इंटेन्सिटीने करणार आहात. आणि मी सांगतो, तुम्ही वेडे व्हाल. मी फक्त एक मीडियम आहे तुमच्यापर्यंत जावा पोहोचवायचा. ॲक्चुअलमध्ये शिका, वेडे व्हाल. मजा येईल. ठीक आहे? आजसाठी एवढंच. किती वाजले आता? आता वाजलेत 9:40. ठीक आहे. आज पहिला दिवस होता. आपण इथे थांबूया. तुम्हाला मजा आली असेल. हे बघा. एकदा घरी जाऊन विचार करा आज रात्री. हे खरंच हे माहिती होतं का आपल्याला? आणि तुमच्या डोक्यात एक येईल, हे माहितीनं तरी काम चालू होतं ना. पण आयुष्यात बऱ्याच गोष्टी माहिती नसल्याने काम होत नाही हां. तो कॉन्फिडन्स इथे जमून जाईल रे, याचं काय? स्वतःला उत्तर द्यायचं आहे ना. कोणत्या टाइपचा इंजिनिअर बनायचं आहे? ठीक आहे. विचार करायचा रात्री. उद्या भेटू वापस 8:30 वाजता. या, मजा करू वापस. चला, तोपर्यंत बाय-बाय. आपले कोणी मित्र-मैत्रीण असतील ज्यांना वापस हे करायचं असेल, त्यांना बोलवा. डेमो लेक्चर आहे. कोणी बसू शकतं. बिंदास या. आपल्याकडे ऑल्वेज वेलकम. चलो, बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू उद्या रात्री 8:30 वाजता. बाय-बाय.